अवधूत श्री गुरुदेव दत्त। आदिवंदन गणेशासी जो चेतून विघ्न खाननासी उघडतसे सुखराशी कृपाळूपणे तयाच्या स्मरणाचे देणे संकटाचे नाश पावणे मनोरथ पूर्तीचे देणे शोभयंतर्यामी ऐसा कृपाळू उमानंदन काया वाचा मने घाऊन आता स्मरण आवाहन सरस्वतीचे चारिणी वाणीची खाणी हंसारूढ मयूरवाणी ज्याच कृपेचा कोंढणी सारस्वत हाता तुझ्या कृपेच्या भरवसी गायीन गुरु महिन्यासी या कारणे आलो पायासी शरणवागीश्वरी तुझी प्रसन्नता लाभता हे जे कसे शब्दार्था अज्ञानहारक सर्वता होय भाविकाशी नमन माझे संतजन भगवंताचे प्रेमभूषण ज्यांचे साठी ते निर्गुण आकारासी मत भक्त येणे पूजिले अनंत गुणे मत पूजिले स्वये रघुनाथ बोलले विभीषणा प्रती केली या संतांचे स्मरण पुष्ट कसे राधिका रमण ऐसे सामर्थ्य विलक्षण संतांचे असे बंधू सद्गुरु चरण जे पूर्णतेचेही पूर्णपण जयाचे करवे ना वर्ण अल्पांशान म्हणून या मौनीची माता चरणी झुकवितो नाता तुमची संजीवन कथा वधवन द्यावी टिकलीने प्यावा आपापती कैसीच माझीही कृती जाणूनी आगा कृपामूर्ती क्षमा कीजे ओवाळा वे काकडवाती रथपती कैसी ही सगती निश्चिती गुरु माय माझी जाणूनी मनमनीचा जिव्हाळा स्वीकारावी सेवा दया वाढवत कृपेचा जिव्हाळा नमोमणी आता भाविक जन विनवितो तुम्हाला गुण हो नियती सावधान चरित्रामृत सेवावे झाली तुमणावरण केली आनंदा उधान अमृताचे अमृतदान ते अमृत अंतरी गुरुसेवा गोडी वाणी धरुणी तुघडी संकल्प विकल्प देशोगडी होती लक्ष आता हो मुनी सावधान सर्वांगाचे करुणगान सेवावे गुरुगुणान प्रेम भावे तराण्यासी बागे यांचा वंशतो पुत्राचा त्या पुढे श्रीनाथांचा जन्म झाला धर्मशील सत्यमता होते शास्त्री पिता तैसी सती लक्ष्मी माता पती पारायणा तयांच्या छत्र छायेखाली नानांची ती जीवनवेली फळभरे फळासाली दैवी संपत्तीने यथाकाळी मौजी बंधन होतसे नानांचे संबंध गायत्री जप प्रतिदिन 12,000 वर्षे 3 नेम चालला अंतप्रकाश पसरला गुरुचरणाचा लागला भास तीव्रतेने पितृआज्ञा श्री धरुण गुरुचरित्र अनुष्ठान केले नानांनी संपूर्ण प्रेमोल्लासी 7 पाठांची दक्षिणा देव सद्गुरुनाना कृतार्थ करीत श्री नाना अनुग्रह देवोनी गुरु आज्ञांकित जीवनाचा जीवनपट असे नानांचा 42 गुणाचा उद्धार करता प्रेमचंद्र माता पित्यांचे मेले काळाने कायमचे तैसे सगृहस्थाश्रमाचे उद्गले प्रारब्धाचा खेळ पाहुनी उद्विग्न होता म्हणी उपासनेची दैनंदिनी सांभाळती नाना प्रातस्नान भूपाळीचा सायंकाळीच्या त्रिपदीचा कधीच नाही चुकवायचा नानांचा गीतेचा तो संपूर्ण पाठ तैसेच अनेक पूजा पाठ रघुवंश पाठ नित्य असे एकाकी अभ्यागत उल्हासन मागे मनात सेवेसाठी अतित्वरित सिद्ध होती नाना धन्य अवंतिका नगरी जेथे भक्तराज कैवारी उमाकांत त्रिपुरारी भक्तोद्धारा करीती तेथे गुरुनाना श्री गायत्री पुरस्करणा नित्य पाठशे प्रदक्षिणा अवगम गुरु आज्ञेने तीर्थाटना करीती नाना संपूर्ण वर्णन करता ते मौन येथे वाणीला नर्मदा परिक्रमा जरेवी करीती नाना निर्धारी श्री दत्त वैखरी अंतरी हे ओमिया छाबरागामी रामचंद्र वृंदावनी वृंदावनचंद्र भेटे काशी पुरी हरिद्र किरणानी प्रिय
तो शैली अत्रेय माता तो शैले संत महंता तो शैले श्री गुरुचरित्र भारतीय जलारी मध्य प्रदेशी एक पावन धर्मेश्वर प्राचीन स्थान जन्मे जय कुष्ठ निवारण घडले जेथे त्या ग्रामाचा राजा शरण येऊनी प्रार्थी नाना लागून लघु रुद्राचे प्रयोजन घ्यावे सिद्धीच दैवेळी लहानच्या वाटीत हवा नानांच्या पुढ्यात देवोनिया हात जोडीत बोलला राजा प्रसाद द्यावा गुरुवरा शेष द्यावा तो प्रीती करा याहुनी नाही लाभ थोरा येथे समयी तळे वेळी नाना हसुना स्वहस्ते प्रसाद वितरण करीती यती आनंदून ग्रामस्थासी हजार कोटी खवारेला वाटीत तैसाच राहिला जय नाना जय घोषाला ओठी करती प्रवाहाचा चमत्कार नानांनी दाखविला साचार गुंडी मारू पाठवा सत्वर हुकुम तो जीवनाचा श्री नाना कार्तिकी दत्ता इष्ट चित्ता लाडवांचा पाहता पाहता ढीग पडला भक्त भारत नावाचा म्हणे नानास साहेबाचा हुकुम दौरा करण्याचा आला असे भंडाऱ्याचे प्रसाद विन तुवानच जावे दोन नाना सांगते भिक्षून निज भक्ता ऐकलीना गुरुवचन दत्त जयंती सकाळून पूर्वदिनीच प्रयाण करीत असे अचानक चोरीचा काळावरती तो फुकाचा प्रसाद लाभा गुप्त्यांचा वेळे त्यासी गुरु आज्ञेचे पालन हे सर्व सुखाचे साधन नादरी ते आवर्तन होय दुःखाचे याचसाठी शिष्याने दान सांडू नये गुरुवचन जरो जरो पण अधोगामी श्री गुरुवचनावरून काळावा जीव निपलोन याहून शिष्याचे लक्षण नाही तुझे भागला येथील पराजी सर्व घेऊन रामचंद्रजी नाना तुरती देवती अर्जी भागव्यासी चलावे महिमा होता श्रावणाचा ओकार घेतला नानांचा लहान बांधूवर श्रावणीचा भार सोपावला मुक्कामी पोचता क्षणी पुराचे चढले माणी कैसी विपरीत करे नानवासी कुजबुजती सर्वज्ञ नानांनी जाणले भूषण आपणास आले कडक दुखवणी आले नदी काठी ओढोनी वेग नदी पिली म्हणती नदी संघारी जावे परतुनी माघारी या रेषेमागे क्षणात पाणी ओसरले पुराचे संकट टाळले ऐशी सर्वत्र सत्ता चाले गुरुनानांची पाल पडताती दुधात कापे काही काहीचे चित्त स्मरता नानासी द्वैता दुध होई निर्विष पराण्यासी घटना घडली पाण्याचा आजही अशुद्धी पाहुनी अज्ञातली चिंता दिवसाळे पंगत सर्व कोळंबली गुरुमाय धावनी आली दृष्टी क्षेत्रे सारी निवाली अशुद्धी पावन दृष्टी सद्गुरूंची क्षण मात्रे सुखीसाची साऱ्याची मित्राची करीती प्रेमे नाना शब्द संजीवनी मंत्र अपवित्र हरी पवित्र न पाहे पात्र पात्र समसर्व आठवणी जनाजी गोंधळ निवासी नित्य आरती कृष्णासी संतुष्ट हो येसी देखी नाना आशीर्वाद होईल कृष्णाचे दर्शन कराल मंदिर निर्माण त्याची साक्ष उभी अजून गोंधळ ग्रामी एक श्री नागर जातीची आवडती भजनाची म्हणे विनंती अबलेची यावे नारदी भजन प्रेमी सद्गुरु राणा संतोष देण्या भक्तजना निघाला प्रेमी हनुमाना भक्ता संघे मार्गात भजने रंगली 15 मैल घाट सरली तृप्त करुणी माऊली परत येते नाना कोणी एक विद्वान होता नाना काही भाव विशुद्धा स्वप्नी करुणी आत्मबुद्धा पूजा करून सांगती देवपूजा हो देवपूजा काय तुझे रे गुरुराया म्हणावे भजन पूजा आम्हा पाहिल जयासी म्हणती आपला त्याचे उद्धार आठवला आई खाई प्रगटला नाना जीवनी सोडविले पिशाची योनी सोडविले थोरंतनी नाविले हरिवदनी बहुत नाराजी साई रूपे पुन्हा दिसती पुन्हा समर्थ निश्चिती पुन्हा अनाथा समभासती शेंगावीचा अनाथासी सनाथ केले अभाग्यासी भाग्य दिले तुझाचारी यांचे केले चित्त शुद्ध न घडव कोणाचा अक्षर हे जग अतितात्पर्य सोडो निभाव हातभार नाना पाणी
नानांच्या गुरुभगिनीचा मुलगा भास्कर नावाचा भट्टगिरी धनिकराचा आईपाची नाही कलंकराचे दिवस कैसा कृपा वाटो नामस तो आपल्या हातास सोडेना भास्कर क्रोध होई अनावर माता मारते माटीवर भाय मोकळोनी भास्कर रडू लागला रडे ऐकले ते नानांनी धावले बाहेर पक्षणी का मारते समोर अनारुणी विचारती तिला जवळ घेती भास्करासी क्षण मात्रे कलिंगरासी निर्माण कल्पेसी भास्करासाठी जया वाटे कल्याण व्हावे ते श्री गुरुशी बजावे काया वाचे मने व्हावे दासत्व करावे मौन व्रत साधण्यासाठी एका गावठ्यात नदी आली येऊन यावळी सद्गुरू नाना सुरू झाले अनुष्ठान करावे जनाचे प्राशन करण्यात सुद्धा निवारण खावी कव मौनाचा हा नियम कठीण अंतरी स्वरूपातून यथा सांगतेला संपन्न श्री गुरुनाथांनी नदी काठी शिवमंदिरी वस्ती ठेवली अहोरात्री कधी रात्री शिवपिंडी शेजारी नाना झोपती सुखकरी तेथे जवालाची स्वारी एका बाजूला झोपते तो वाघरात्रीला सकाळी सोडून स्नानाला व्रतदारसे पुष्पांजली तिथसी अवघे प्राणवासी निघते ग्राम प्रदक्षिणेसी अतिउल्हासी काही भाविकांचे मनी आली इच्छा प्रगट होती नदीचे पाणी स्नान घालावे नानांना नानास परिसदेशी येवली पाण्याच्या आणवी घागरी ओत या मस्तकावरी भरवली पुन्हा नाही थंडीचा विचार नाना वर शीतलधार परी नाना एक टकार शब्द न बोलती धन्य भक्ता दीननाना सुखवण्या भक्तजना शीतजलाचा नजराणा शिमाविती आवडी नानास बहुवसी ग्रंथ असावे संग्रहासी प्रसंगी हस्तलिखितासी संपादिती नाना एका कोणी नानास श्राद्धविधीच्या पोटीस न देता झाले उदास अंतर्यामी अचानक प्रगती वासुदेवा अंतसरस्वती माझी प्रेमे नानाप्रती सोडावी चिंता आम्ही सांगतो तुम्हासी निवड घ्यावे पोटीसी बंधूंनी पूर्ण मानसी सिद्ध होते नाना गुरुमुखीची अक्षरे यती नाना तत्परे शिष्योत्तमाचे एका पुढे राहावे त्यांचे सद्गुरु स्वरूप अनंत सद्गुरु कीर्ती अनंत वर्णावयासी असे सांग माहिती जाती उद्धाराची खळग प्राणी होनिया विमळ सेवा देह अविकळ गुरुचरण मातेचा तो पदारून पुत्र कल्याणकारी जाण श्री गुरु तोदाचे विज्ञान जाणावे कैसे सद्गुरूंची प्रसन्नता राखावी होनी अंकिता मग दुःखाची ती वार्ता राहील कैसी श्री गुरु कृपेचे निदान हे निराकृत जाण श्री गुरुची करुण्यार्पण होतसे करावी नाना सम नाही माऊली नाना सम नाही सावली नाना सम कोण सांभाळी निजदाचा करता करविता श्री गुरु ऐसा करुया निर्धारू राजदानीला मृत आदरू लाभ गोर नित्य पठणाचा नेम पूर्वी करते सर्व काम अंतरी सर्व दुर्गम येईल एक पैसाचे आवर्तन परिवार एक पैस दिन प्रयासी दर्शन देऊन तुरात करतील नाना श्री सद्गुरु सेवेन न राहोती कामनाज्ञ होईल भाव संपन्न फलप्राप्तीचे हे दान सतत हो कृपा करून विनविता तथास्तु वचन गुरुमावली बोलली गुरुराया तुमचे गळा कृष्णदास घालतो ही माळा याची देही मनाची ओळा गावानी जरूप तुमचे इति श्री कृष्णदास गुरुचर श्री मार्कंड संपूर्ण अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आदिवंदन गणेशासी जो चेतन लिंग मानवासी उदयित से सुखराशी गुरुभाऊपणे दयाच्या स्मरणाचे देणे संकटाचे नाश पावणे मनोरथ पूर्तीचे वेळे शोभे अंतर्या ऐसा कृपाळू उमानंदन काया वाचा मने भाऊन आकाशवर्णावाहन सरस्वतीचे चांदी वाणीची खाणी हंसारुण मयूरवाहिनी तुझ्याच कृपेच्या तोंडणी सारस्वती आता चारणी काही गुरु महिन्यासी
या कारणे आलो पायासी शरणवागेश्वरी तुझी प्रसन्नता ते जय तसे शब्दार्था अज्ञान मार्ग सर्वथा होय भाविराशी नवनमाचे संतजन भगवंताचे प्रेमभूषण ज्याचे साठी ते निर्गुण आकारासी मध्वंत जेणे पूजिले अनंत गुणे मद पूजिले स्वये रघुनाथ बोलले विभीषणाप्रती ते या संतांचे स्मरण तुष्टतेचे राधिका रमण ऐसे सामर्थ्य विलक्षण संतांचे असे वंदू सद्गुरुचरण जे पूर्णतेचे ही पूर्णपण त्याचे गर्वेना वर्णन अल्पांशाने म्हणून या गंगेची माता चरणी झुकवितो नाथा तुमची संजीवन कथा वदवो न घ्यावी विधवीने घ्यावा आपवाती कैसे क्षमाची ही कृती जाणूनी अगा कृपामूर्ती क्षमा दीजे ओवाने आकरावाती तया सत्तर स्वतःवती कैसे ही सर्वी निश्चिती गुरुमाने माझी जाणूनी मनमतीचा जिव्हाळा स्वीकारावी सेवा दया वाढो तत्कृपेचा जिव्हाळा ममती आता भाविक जन विनमितो तुम्हाला हो मी अति सावधान चरित्रामृत सेवावे जाणवी तुम्हाला येईल आनंदाधान अमृताचे अमृतवदान हे देईलामृत अंतरी गुरुसेवा होई वाहिल धरुणी तुकडी संकल्प विकल्प देशोदरी होती लक्षणात्रे आता होऊनी सावधान सर्वांचे करुणकान सेवा वे गुरुदान प्रेम भावे कराण्यासी लाभे यांचा वर्षत्व गोत्राचा त्या कोणी श्रीमानांचा जन्म झाला धर्मशील सत्कर्मरता होते शंकर शास्त्री पिता ऐसी ती लक्ष्मी माता पती परायणा तयांच्या चक्र छायेखाली नानांची ती जीवनवेली हळहळासावी दैवी संपत्तीने यथाकाळी मौजी बंधन होत असे नानांचे संपन्न गायत्री जपपतीना 12,000 वर्षे तीन नेम चालला अंतरी प्रकाश पसरला गुरुचरणाचा लागला ध्यास तीव्र केली पितृआज्ञा शिरीधवन गुरुचरित्र अनुष्ठान केले नानांनी संपूर्ण प्रेमोल्लासी 7 पाठांची ती दक्षिणा घेऊन सद्गुरुराना कृतार्थ करीती श्री नाना अनुग्रह देऊन गुरु आज्ञांकित जीवनाचा जीवन पट्ट असे नानांचा 42 सत्वाचा उद्धार करता प्रेमचक्र महाराजांचे मेले काने कायचे प्रारब्धाचा खेळ बघून उद्विग्न होतानी उपासनेची दैनंदिनी सांभाळली नाना प्रातस्नान भूपाळीचा सायंकाळी गौरीचा कधीच नाही चुकवायचा गीतेचा तो संपूर्ण पाठ पैसे अनेक पूजा पाठ रघुवंश सर्गाचा पाठ नित्य करतसे एका अतिथी अभ्यागत उल्हास महावे मनात सेवेसाठी अतिपरित सिद्ध होती नाना धन्य अवंतिका नगरी जिथे भक्तराज कैवारी महाकांत त्रिपुरारी करीती तेथे गुरुनाना श्री गायत्री पुरस्करणा नित्य पाचशे प्रदक्षिणा अवधूतरासी गुरु आज्ञेने तीर्थाटन करिता नाना संपूर्ण वर्णन करता ते मौन विषय वाणीला नर्मदा पवित्र देवी करिती नाना निर्धारी श्री दत्तवैभवी अंतरी भेवोनिया सकळाग्रामी रामचंद्र वृंदावनी वृंदावन चंद्र भेटे काशीपुरी इंद्र गिरणारे अत्रेय कोसवली आत्रेय माता कोसवले संत महंता कोसवले श्री गुरुचक्रा मारिके गजराने मध्य प्रदेशी एक पावन धरणेश्वर प्राचीन स्थान जन्मी जय कुष्ठ निवारण भरले देते त्या रामाचा राजा शरण येऊनी प्राती नाना लागून रघुरुद्राचे प्रयोजन यावे सिद्धीचं वेळी लहानच्या वाटीत हवा नानांच्या पुढ्यात हे होतिया हात जोडीन बोलला राजा प्रसाद घ्यावा गुरुवरा शेष द्यावा तो प्रीती करा याहुनी नाही लाभ थोडा येथे समयी वेळी नाना हसून स्वहस्ते प्रसाद वितरण करीती आनंदून रामस्तासी हजारोटी हवा गेला वाटी एकसाथ राहिला जय नाना जय घोषाला अवधी करती परवाहाचा चमत्कार नानांनी दाखविला साचार बुद्धीला
लाडू पाठवा सत्वर उपमा उभयाचा श्री नाना प्राप्तिरप्पा ईश्वर देवनी चिप्पा वादवांचा वादा पात्रा ठीक पडला भक्तवान गणपती नावाचा आणि नाना ससायवाचा हुकुम रवळा करण्याचा आला असे भंडाऱ्याचे प्रसारण तुवा नचलावे पुन्हा नाना सांगती भिक्षुन विचारता एकदेना दुर्वचन दत्त जयंती सकाळन पूर्वतिथीचा प्रयाण करीत असे बाळ हा अचानक चोरीचा बाळावरती तो फुकाचा प्रसाद लागला बुक्यांचा वेळ त्यासी गुरु आज्ञेचे पालन हे सर्व सुखाचे साधन नातरी ते आवर्तन होय दुःखाचे याच साठी शिष्याने सांगून गुरुवचन अधोगामी श्री गुरुवचनावरून करावा जीवन निंबलोन याहुनी शिष्याचे लक्षण नाही तुझे भागला येतील भाजी सर्व देवती रामचंद्रजी नाना पुढती देवती अर्जी नावल्यासी चढावे महिमा होता श्रावणाचा होकार घेतला नानांचा लहान बंधुवर श्रावणीचा भार सोपावला मुक्कामी पोचता क्षणी पुराचे चढले पाणी ऐसी विपरीत करणी ग्रामवासी कुजबुजली सर्वज्ञ नानांनी झाडले दूषण आपण आसराले कडत ओढून आले नदी काढली ओढोनी रेख नदी दिली म्हणती नदी निर्धारली जागे परतुनी माघारी या देशी मागे क्षणात पाणी ओसरले पुराचे संकट टाळले ऐसी सर्वत्र सत्ता झाले गुरु नानांची पाल पडताती दुधात काके काही रयचे चित्त स्मरताना नासी तर्क दूध होई निर्विष पराण्यासी घटना घडली प्रतपारण्यास रागळी अशुद्धी पाहुण्या नाटली चिंता तुळसारी पंगत सर्व कोळंबली गुरुमाय धावून आली दृष्टी शेते साडी मारी अशुद्धी पावन दृष्टी सद्गुरूची क्षण मात्रे शक्तीसाची साऱ्या जीवमात्राची कैती प्रेम नाना शब्द संजीवनी मंत्र अपवित्र करी पवित्र न बाहेर पात्र अपात्र सर्व सर्वाधारी जमनाजी गोंडल निवासी नित्य आरती कृष्णासी पुष्ट हो नित्यसी सर्वी माना शिवाद होईल कृष्णाचे दर्शन करा मंदिर देवाला त्याची साक्षोभी अजून गोंडल रामी एक स्त्री नागर जातीची आवडतीचं भजनाची वडे विनंती जवळची जागे करावी भजन प्रेमी सद्गुरुनाना संतोष देण्या भक्तजना निघाला प्रेमियानवाना भक्तांसंगे मार्गात भजने रंगली पंधरामैल भाट सरली तृप्त करुणी माऊली परत येते नाना कोणी एक विधवा वृद्ध नाना ठाई भाव विशुद्धा स्वप्नी करुणिया प्रबुद्धा पूजा होती सांगती देव पूजा हो देव पूजा पाय तुझे गुरुराया नागे भजन पूजा आम्हा पावलेला जयासी स्मरती आपला जयाचे उद्धार करवला ठाई ठाई प्रगटला नाना जीवनी सोडलेली विषाचे योगी सोडलेले भवनंदी लागलेले हरभजनी बहुजन नामांनी साई युगे पुन्हा दिसती पुन्हा समर्थन चिती पुन्हा नाथा समभासती शेगारीच्या अनाथासी सनाथ केले अभाग्यासी भाग्य दुराचारी भक्षले केले चित्त शुद्ध न करो कोणाचा मत्सर हे दंड अधितत्पर सोडो निभाव आपकार नाना कारती नानांच्या गुरुबहिणीचा मुलगा भास्कर नावाचा रक्तकेली कविंकराचा आईपाशी नाही कलंकरा दिवस कैसा पूर्वा तो मानस परंतु आपल्या हंतास सोडे आमस रोग होऊनी अनावर माता मानके पाठीवर पाय मोकुर्ली भास्कर रडवू लागला घरी ऐकले नानांनी आवले बाहेर पक्षी मार्गे सपोरा लागुनी विचारली शिला जवळले की भास्करासी निर्माण केले संकल्पयसी भास्करासाठी दया वाटे कल्याण व्हावे प्रेमे श्री गुरुश्री बजावे काया वाचा मने भावे वासत्व करावे मौनव्रत साधण्यासाठी एका गावठात नदी काढली देव विरांती लावली सद्गुरु नाना सुरू झाले अनुष्ठान करावे जलाचे भाषण
करण्या सुधा निवारण धावी पवते मौनाचा नेम कठीण अंतरी गुरु साठवण यथा सांगतेना संपन्न श्री नारायणी नदी काठी शिवमंदिरी वस्ती देवनी अहोदत्ती कधी नग्रमाधी करी जराधी नाना काढी शिवमिती शेजारी नाना झोपती सुखकरी तेथेच वाघाची स्वारी अरे घरी येत असे पिंडीचे एका बाजूला झोप घेई तो वाघ रात्रीला सकाळी सोडून स्थानाला परत जात असे पुष्पांड नवमी तिथीसी अवघे करणावासी विगती ग्राम प्रदर्शनेसी अगदी उल्हासे काही भाविकांचे मनी आली इच्छा प्रकट होती आणून या नदीचे पाणी स्नान घालावे नानाला नानाच बनसवले श्रेवणी पाण्याच्या आरुणी आगरी ओतल्या मस्तकावरी मरवरी पुन्हा नाही थंडीचा विचार नानांवर शीतलधार परी नाना एकच कारण शब्द न बोलती धन्य भक्ता दीन नाना सुखमया भक्तजना दीनजनाचा निजराणा स्वीकारती आवडी नानास बहुवसी ग्रंथ असावे संग्रहासी प्रसंगी हस्तलिखितासी संपादती नाना एका कोणी नानास श्राद्धविधीच्या पोटीस न एका झाले उदास अंतरयामी अचानक प्रगती वासुदेवानंद सरस्वती अनती प्रेमी नाना प्रती सोडावी चिंता आम्ही सांगतो तुम्हासी निघून घ्यावे पोटीसी आनंदोली पूर्ण मानसी सिद्ध होती नाना गुरुमुखीची अक्षरे लिहली नाना तत्परे शिष्योत्तमाचे एका पुढे राहावे त्याचे सद्गुरु स्वरूप अनंत सद्गुरु कीर्ती अनंत वर्णावयासी असे सांगत मधी माझी ज्याची उद्गाराची खळबळ त्याने होऊया विमळ सेवा लेगो अविकळ गुरु चरणा मातेचा तो कोप दारुण पुत्रा कल्याणकारी ध्यान श्री गुरुकृपाचे विज्ञान जाणावे कैसे सद्गुरूंची प्रसन्नता राखावी होऊन अंकिता मग दुःखाची ती वार्ता राहील कैसे श्री गुरुकृपेचे उदाहरण हे लामृत जाण श्री गुरुची करुण्यार्पण होतसे उतरावी नानासम नाही माऊली नानासम नाही सावली नानासम कोण सांभाळली तिजलाचा करता करिता श्री गुरु ऐसा करुण्या निराळू वाचता निला कृप आदरू लाभ नित्य पठणाचा नेम गुरुईकडे सर्व काम अंतरी सद्गुरु प्रेम येईल धरुणी हे कंसाचे आवर्तन करिता एक विसर्जन करवी नाना श्री सद्गुरु सेवेन न राहोती कामना अन्य होई भाव संपन्न जन्मो जन्मी फल प्राप्तीचे हे कारण सफल हो कृपा करुणा विनमिता तथा सुवचन गुरुमाऊली बोले गुरुराया तुमचे मा कृष्णदास घालतो ही मा याचते ही याचितवा रूप तुमचे इति श्री कृष्णदास विरचित श्री मातंडस्तवन संपूर्ण अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आदि वंदनासी झोचे गुण विघ्न कालनासी उघडी तसे सुखाची दुःखभावपणे तयाच्या स्वराचे देणे संकटाचे नाशर पावणे मनोरथ पूर्तीचे लेणे शोभे अंतर्यामी ऐसा कृपाळू मानंदन काया वाचा मने घालून आता स्वरावाहन सरस्वतीचे चारही वरांची ज्ञानी हंसावर भैरवानी तुझ्याच कृपेच्या कोंडळी सारसतये माता तुझ्या कृपेच्या भरवसी गायन गुरु महिन्यासी या कारणे आलो पायासी शरणवादीश्वरी तुझी प्रसन्नता लाभता लेखे कसे शब्दार्था अज्ञानमार्ग सर्वथा होय भावभासी नमन माझे संतजन भगवंताचे देवभूषण त्याचे साठीने निर्गुण आकारासी ये भगवंत जेणे पूजिले अनंत गुणे मज पूजिले स्वरे रघुनाथ बोलले विभीषणा प्रती हे या संतांचे स्मरण पुस्तकचे राधिका रमण ऐसे सामर्थ्य विलक्षण संतांचे रसे बंधू गुरु चरण जे पूर्णतेचे ही पूर्णपण जयाचे करुणा वर्णन भगवान स्वामी
मनोज्ञा मौनेशी माता चरणी सुपनितो माता तुमची संजीवन कथा किमने प्रभा अपरती रसी समाधि होती सारणी रागवानी समाधि है ओवारी आदराती दया सत्ता शरपति ऐसी ही सभी दृष्टि तुम्हारे भाजी वाणी मनमंता जिवारा स्वीकारा की सेवा दया वारो तत्ते जिवारा ममोहनी आका भाविक जन विनमितो तुम्हारा जन ओहोनी सावधान चरित्रा हुत सेवावे जायन निकुमना वगड येईल आनंदा उदाहरण अमृताचे अमृत प्रसादन ते जिवाकृत अंतरी गुरु सेवा कोळी वाणी धरोली तुघडी संकल्प विकल्प देशोधरी होती लक्षणवादी आता होती सावधान सर्वांगाचे करुणपान सेवावे गुरुदान प्रेम भावे करायासी राधे आमचा वंशतो वैधर्म गोत्राचा त्यापुढी श्रीनामांचा जन्म झाला श्रमशील सत्कर्मता होते शंकर शास्त्री पिता पैसी जली लक्ष्मी माता पती नारायणा दयाच्या चक्र छायेखाली नानाची जीवन वेळी बळाभाये प्रसादी दैवी संपत्ती यहा काळी मौजी बंधन होत असे नानाचे संपन्न गायत्री जप प्रतिदिन पारायण वर्षेतीन नेम चालला अंतरी प्रकाश पसरला गुरुचरणाचा लागला ध्यासती होते पितू आज्ञा दुष्पूर्ण गुरुचरित्र अनुष्ठान केले नामांची संपूर्ण ते बोलनासी सात पाठांची ती दक्षिणा देव सद्गुरुना कृपार्थ करीती श्रीनाना अनुग्रह देवनी गुरु आज्ञातीत जीवनाचा जीवनपट असे नामांचा वेचाळी सकोणाचा उद्धार करता प्रेमचक्र माझ्या तुझ्याचे नेले काळाने पायांचे तेथे दुर्गमता समाधानाचे विडले योगा प्रारब्धाचा खेळ पाहणी उद्रीमना होतानी उपासनेची दैनंदिनी सांभाळती नाना प्रापस्वान रुपाळीचा सायंकाळी त्या त्रिकटीचा कधीच नाही चुकलायचा अभिमानाचा गीतेचा तो संपूर्ण पाठ पैसे अनेक तुझा पाठ रघुवंश सर्वांचा पाठ नित्य घडत असे केला किती अभ्यागत उल्हास नमावे मनावर सेवेसाठी आम्ही त्वरित सिद्ध होती धन्यवंतिका नगरी जिने भक्तराज कैवारी उमाकांत त्रिपुरारी भक्तोद्धारा परिधी केंद्रे गुरुनाना श्री गायत्री पुरस्करणा नित्य पाचशे प्रदक्षिणा अहोपरासी गुरु वाटणे कृपाकरण कळती नाना संपूर्ण वर्णन करता प्रेमोमा दिले राणीला ब्रह्मा परिक्रमा जलेली कळती नाना निर्धारी श्री नरकवैतरी अंतरी फुले होनिया सावधानामी रामचंद्र वृंदावनी वृंदावन चंद्र वेगळे काशी पुरी खंड गुरी मानवी अग्रे कौशले अत्रेय माता कौशले संक्रमंता कौशले श्री गुरुचंद्र काळी जरागे मध्यप्रदेशी एक पावन धर्मेश्वर रामस्थान जन्मे जय कृष्ण निवारण स्मरणे येते त्या ग्रामाचा राजा शरण येऊनी प्राप्ती नाना लागवा देवरुद्राचे प्रयोजन यावे सिद्धीचं वेळोवेळी लहानशा वाटीत हवा नानांच्या पुढ्यात देहून या हात जोडून बोलला राजा प्रसाद द्यावा गुरुवरा शेष द्यावा तो प्रीतीकरा याहुनी नाईला गोरा येथे समई वेळी नाना हसून सहस्ते प्रसाद वितरण करीती नानांतून रामस्थासी हजारो खवा केला वाटी प्रसाद राहिला जय नाना जय घोषाला कवठे करीती अटवाला चमत्कार नानांनी दाखवला साचार बुद्धीला रूपाठवा सत्वर उपमान तो विकारांचा श्री नाना प्राकृती ईश्वर देवोनी चित्ता वाढवांचा वाहता पाहता गुढी पडला भक्तवाड करणे नावाचा म्हणे नानांच सागराचा होम गौरा करण्याचा आला असे भंडाऱ्याचे प्रसादन मुलांच जावे गुण नाना सांगती विष्णू वैकलेना गुरुवचन दत्त जयंतीचं काढून भुवनीचं प्रयाण जगसे आड अचानक चोरीचा बाळापंथी तो फुगाचा प्रसाद माता वृत्यांचा राशी गुरु आज्ञेचे काल
सुखाचे साधन मावळी ज्ञानावंदन होय उपकारचे याचसाठी शिष्याने मान सांडू नये गुरुवचन जळो जळो कंठेपणा अधोकाली श्री गुरुवचनावरून करावा जीवन बनवून यावरून शिष्याचे लक्षण माहिती तुझे भागला येईल भराची सर्व देवकी रामचंद्रची नाना प्रकृती देवकीवरती भाग्यासी चढावे महिना होता श्रावणाचा होता एका नानाचा लहान बंधुवर श्रावणीचा वारव सोपावला मुक्कामी बोधताक्षणी पुराचे चढले पाणी ऐसी विपरीत करणे रामवासी होती सर्वज्ञानांनी जाणले भूषण आपणास आले कर्म ओढवून नव्हे नदी काठी ओढवली वेग नदी केली म्हणती नदी सकेदारी जाणे बंधुनी मागावी त्या देशी मागे क्षणात पाणी कोसळले पुराचे संकट टाळले ऐसी सर्वत्र सत्ता चालले गुरु नामांची पालपरकाती दुरात काके काके कायचे चित्त सर्वा नानासी वर्ग पूर्व होई निरीक्ष कराण्यासी घटना घडली भक्त पारण्यास आवडी अशुद्धी पाहुणी अंगणातली चिंता तुर चाले पण गत सर्व ओळखली गुरुमाय धावली आली गुरु क्षेत्रे सावली निघाली अशुद्धी पावन दृष्टी सद्गुरूची क्षणमात्रे शुद्धीसाची साऱ्या जीवमात्राची कविती वेगळे नाना शब्द संजीवन मंत्र अपवित्र करी पवित्र न पाहे पात्र पात्र संस्कार काही जन्माची गोंधळ निवासी नित्य आनिती कृष्णासी संतुष्ट होऊन पियसी ते नाना आशीर्वाद ओळीय कृष्णाचे दर्शन करा मंदिर निर्माण याची साक्ष उभी अजून गोंधळ नाही एक स्त्री नागर जातीची आवडीच भजनाची अगलेची यावे भजन प्रेमी सद्गुरुवाना संतोष देण्या भक्तजना निघाला प्रेमे हनुमाना भक्तांसाठी मार्गात भजने रंगली 15 मैल वाट सरली तत्ती करुणी माऊली वळले ती नाना होळी एक विवाहुद्धा नाना काही भाव विशुद्धा स्वप्नी करुणीया प्रबुद्धा पूजा होती व सांगली देवपूजा हो देवपूजा पाय तुझे हे गुरुराया म्हणाले हे भजन पूजा जयासी म्हणती आपला त्याचे उद्धारा घाई घाई प्रगटला कानाची बनी सोडले इच्छाचे योगी सोडले भवंतनी काढलेले हरिवदनी बहुतनारायणी साई रूपे पुन्हा दिसती पुन्हा समर्थ निश्चिती पुन्हा नाथा समभासती शेगावीच्या अनाथासी स्नात केले अभाग्यासी भाग्य दिले दुराचारी अंजली केले चित्त शुद्ध न घडो कोणाचा मत्सर हे गीत अति तत्पर आभार नाना पायती नानांच्या गुरुभगिनीचा मुलगा भास्कर नावाचा पट्टघेरी कलिंगराचा काही भाषी नाही कलिंगराचे दिवस कैसा दुर्भावनो मानस परंतु आपल्या अंतास सोडे रोग होती अनावर माता मारे पाठीवर घालून गुरुनी भास्कर गळे ऐकले ते नानांनी धावले बाहेर तत्क्षणी रामार्गे सतोडा लावून जवळ येती भास्करासी क्षणमात्रे कलिंगरासी निर्वाण केले संकल्पयसी भास्करासाठी दया वाटे कल्याण व्हावे केले श्री गुरुची धरावे पाया वाचा मने भावे भास्कत्व करावे मौन साधण्यासाठी एका धावण्यात कलिकांनी येहून निरावती आवडी सद्गुरुनामा सुरू झाले अनुष्ठान करावे जगाचे नाशन करण्यात सुद्धा निवारण काही कळते मौनाचा हा नियम कन्या तरी गुरु साठवून यथा सांगतेला संपन्न श्री नारायणी नदी काठी शिवमंदिरी वसली देवनी अहोरात्री कधी नगरामंतरी जाणी नाना रात्री शिवपेटी शेजारी नाना झोप वाघाची स्वामी कसे तिचे एका बाजूला झोपगे तो वाघ रात्रीला सकाळी सोडून स्थानाला जात असे पुष्पांड नवमी तिसरी अवघे कराणावासी
निगती ग्रामदर्शनीसी अभिरुदासे काही भाविकांचे मनी काही इच्छा प्रकट होणे आणि या नदीचे पाणी घालावे नामांना नामास वसंते शिलेवणी पाण्याच्या आवडी धादरी कोतल्या मस्तकावरी भरवली पुराणाही थंडीचा विचार नानांतर शीतलधार परी नाना एक शकार सत्य न बोलती मध्य भक्ता निर्माणा सुकवण्या भक्तजना शीत जवांचा नगराना शिकायती जनासी बहोसी ग्रंथ असावे संग्रहासी प्रसंगी हस्तलिखितासी संपादिती नाना एकदा कोणी मानास श्राद्धगिरीचा कोटीस न देता झाले उदास अंतरयामी अचानक प्रकटली वासुदेवानंद सरस्वती म्हणती प्रेमे नाना प्रती सोडावी चिंता आम्ही सांगतो तुम्हासी निहून घाले कोटीसी आनंदनी पूर्णमानसी सिद्ध होती नाना गुरुमुखीचे अक्षरे नाना तत्परे शिष्यक्रमाचे राहावे कैसे सद्गुरु स्वरूप अनंत सद्गुरु कीर्ती अनंत वर्णावयासी असे सांग अभी माझी जासी उद्धराची बळबळ काही भोग्या विमळ सेवा देहो अभितर गुरुचरण मातेचा कोप घालून पुत्र कल्याणकारी जाण श्री गुरुदेवाचे दान जाणावे कैसे सद्गुरूंची प्रसन्नता राखावी भोगती अंकिता मग दुःखाची ती वार्ता राहील कैसे श्री गुरुकृपेचे विधान हे निराकृतगान श्री गुरुची करुण्यार्पण बोधसे रूपधारे नानासम नाही मावली नानासम नाही सावली नानासम कोण सांभाळी जगाचा करता करता श्री गुरु ऐसा करुण्या निर्धारू वाचता लीलामृत आदरू लाभनव नित्य पठणाचा नियम कोरलेले सर्व काम अंतरी सद्गुरु प्रेम येईल अनुरूपी एक दिवसाचे आवर्तन करिता एकवीस दिन तयासी दर्शन देऊन कृपा करती न श्री सद्गुरु सेवेना न आहोती कामना नित्य होईल हा भाव संपन्न जन्मो जन्मी पद प्राप्तीचे हे काम सफल हो कृपा करून विनविता तथा सुवचन गुरुमावली बोधली गुरु आया तुमचे गळा कृष्णदास भावितो याची देही याची डोळा स्वरूप तुमचे इति श्री कृष्णदास विरचित श्री मार्तंड स्तवन संपूर्ण अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त पंचकोटीचा अध्याय घेऊ अथ सप्तमोध्याय सप्तमोध्याय ओम श्री गणेशाय नमः ओम श्री सरस्वती नमः ओम श्री गुरु दत्तात्रेय नमः नमो नमस्ते दत्ता अवताराची परंपरा या पृथ्वीवर होळी साकार विविध नाम स्वरूपांचा येथे ठाई मार्गावी कोकणात कराळी ब्राह्मण देवीद्वार रमाबाई गणेश भक्त यांच्या पोटी दत्त आहे श्रावण कृष्ण पत्नीची अवतार तो भूपासी वासुदेवनामी भक्तिरंगा वासुदेव रूपाने भावनादी चतुर्वेदी देवात्मक झाली पूर्ण काळीची महान अशी दिवसाची वासुदेव श्रीकारांची संन्यासाची गोविंद स्वामी वे संन्यासी पुढे प्रमाणमानी प्रतापनेला दंडवेदी वयाचे पडली चातुर्मास 29 आंबेडकर स्वामींनी आचरणास भक्तियोग करण्यास जोडीला महाराजांनी
हे रुंदतो करानी चेहरा केवळ रूपी पुरुष शरीरा तत्वरूप दिगंबरा जगतालय निसतो असा हा दत्त अवतार वासुदेव होतसे अधीर क्षेत्र निवडी बरोबरेश्वर समाधी असा हा दत्त स्वरूपी स्वामी जिंकसे बरोबरेश्वर धामी भक्तासी एकतसे प्रेमी निरंतर पहा या वासुदेवाने यतीने जगाच्या कल्याणाकारणे कार्य केले निराळाचे पुढे शिष्या करवितो त्याची शिष्य परंपरा महिमा असे अपरंपरा हेही जाणारे दत्तावतारा निश्चित येईल अनुभवासी शिष्य एक दयाचे अधिकारी ते महिन्याचे हराने कर्माकंड कराण्याचे दत्तावतारीचा नाना दयांचे उपनाम मुली सदा दत्तनाम कुटिलांचा विराम जाणावा निश्चय सर्वांनी शके 1818 सालासी श्रावणाच्या शुक्ल पक्षासी पंचमी या स्थितीसी आठवड्याला जन्मासी मोक्षी बंधन झाल्यावरती नाना गायत्रीचा जप करती 12,000 जपती सावित्री देवताती अवघ्या 8व्या वर्षी गुरुचरित्र सप्ताहासी आरंभले नानासी वदासी सद्गुरुदेव उत्सव 7व्या सप्ताहाती आरे वासुदेवानंदयती मंत्र दीक्षेसी ते देवी पदरी देवी नारायणा त्याच समय बदलती यांना ईश्वरी आदेश हा जाना दत्तनाम देव यातना शहाणे करणी सोडावे एक नाथांचा हा अवतार शांती ब्रह्म झाले साकार भक्तजनांचा हा आधार जगामध्ये झाला असे नाना गुरुनी नाणे माऊली भक्तजनांची असे सावली ईश कार्या सर्व विधान नानासी पाहुण्या चित्त प्रसन्न होते ते जाणा दत्त भक्तांसाठी अविश्रांत भाव असे नाना हाची दत्तगुरु जाणारे हे निर्भरू तोच असे कल्पतरू आपणासाठी हाची मार्तंड सदा काट होईन भक्तांच्या जीवीचे हरच जीवन देई शांती सुखाचे दान भक्तांसाठी अधिकार ब्रह्मा नामांचा श्री गणिता गुरुकीचा एकमात्र तो शांती तेजाचा कर्मन करता येईल काशी यात्रेत नामांना दर्शन देत असे तो पंचांना सफल करीत असे जीवना पत्नी पुण्याचा नंतरा परिक्रमाती करोमी शास्त्रशुद्ध आचरोमी कृतार्थ होत असे नाही माता दर्शन देवती त्यांना हिमालयाची पायी यात्रा सुखोनित असे सर्व जीवमात्रा जगताचा तो चित्राचा देवी हो कोणी दर्शन श्रीकृष्णाचे सावरांनी रघुरायाचे दर्शन करते आनंदाचे नाना गुरुची प्रत्यक्षपणे ग्रहणापुरी नानांनी देवी ताराने श्रद्धेनी एकावनती प्रेमाने कामधेनु गुरुचरित्राची गाणगापूर दत्तगुरूंचा नाम होई प्रसादाचा नाम पूजनाचा आठवत प्रेमाना गुरुवेश्वरी जातो महाराज हो तसे गुरुदर्शन स्वामी जातो दयांना यज्ञ करण्याची करुणी सेवा भक्तांसाठी माहिती देवा एकी देविका भगवान देवा विविध अनुभव भक्तांशी लाभती पहा करता यात्रेसी नाना देवसता सर्वाशी लाभ बोधन सेवा अशी ही विद्याविभूती चैतन्यानंद सरस्वती गृहस्थी असली मोरगडी मोठी कार्य झाली असे आपुल्यानंतरी कोण विहार होत असे हा प्रश्न फार सर्वसामान्य परंतु योजना असते भगवंताची मालिकाची अवताराची तोडी असते सुदूषणाची संकेतानुसार विषयाच्या आणि असे वेळ त्यानुसार घटना कशा येणार म्हणून म्हणती माता दूर फक्त लेखाच ताकास गती पहा प्रवासास नागपुरासी गर्दी महाराजांनी रेशीम वाढायची आसोदरांचे निवासाची दर्शन घेण्याचे पण एकमेकांची भेट नगरी नानावते त्यावेळी भेट होई नानांनी भेट ओढायची दर्शन घेण्यावर बापूरावांचे सगळा वाटकी काका तेथे जाताच माहिती दंडवत बापूराव करीत आणि काकांशी बोलत होते काळजी
सहाराच्या काळांना होते विचारित आता नदीचा मठ भांडणार खूप प्रसाद काढून देणार आहा कथा भक्तांसाठी काका म्हणती चुकलो बोलता ते मत आम्ही आता म्हणून जिया लोकरिता मी नागपुरासी बापुरा निश्चित कविती काकांना तुम्ही खूप चांगली केले काका जाती रेषेची बांधे सासरकरांच्या त्या गृहास भेटण्यास देवाला वेळीची घटना आगळी तुटली से सर्व जाळी आता पहा आली वेळ उद्धाराची काकांची घरांच्यात बाळ देशपांडे होते पलंगावर नाना बसले होते बाबुरावरी पहा होते दुसऱ्या पलंगी बसले साष्टांग नमस्कार गेला कामांनी हर्षित होऊन ज्ञानी नानाही पुसती प्रेमानी काकांना तरी तरी कारभारवरती प्रार्थना मजला तुम्ही बाजारात घ्याना सत्वरी अनुग्रह जाना विलंब आता नका करू नाना पुष्टी इष्टदेवता काका संगती उपासने होता त्या नामासी नाना अवतार म्हणती चैत्र कृष्ण एकादशीला आई पहाती अमृतवेला जन्म मृत्यूचा फेरा चुकला अनुभवती जीवनी सुवर्णपराने क्षणतो आला नाना गुरु आनंदला शिष्य पावली अरविंदाला भविष्याची माहिती होय एवढ्या वर्षाची साधना फळा आपली उपासना भेट भेटले काका म्हणती कृपा करेल आणखी एका प्रसंगास एकाने उन्नीस प्राण ठेवले पुष्करासन काकांना याची काकांची काका लिहिलं भक्तजनास भक्ती कृपेचा तो खास चित्ते नसे कुठली वास जाण्यास ते त्या क्षणानंतर हरले काका अस्तित्व कर आता आगे जाणार काकांचे काका झाल्याचे सद्गुरु भक्त संसारा माझी प्रथमपासून विरक्त नव्हते कधी आसक्त कोणत्याच गोष्टीचे अनुग्रह मिळताची झाले कृत सद्गुरूचं आता माझे आप्त जे जे मिळेल ते प्राप्त निश्चित जे सद्गुरु कृपेने करुणी तयांनी हा विचार सोडलेले त्यांनी आसनकारांचे घर नागरिकी भावाचे घर अमृत घटने होऊया नागपूरचे श्रेष्ठ आचार्य जनार्दन स्वामी कविती कार मोठे कार्य भोजन दर्शनाचा मार्ग परतण्या काका जाती बापूरावांच्या घराला मंदिराच्या लक्ष्मीनारायणा कृपाची केली काका जाता बापूराव काकांना प्रेमी आली आणि सांगती काही तुझ गोष्टी करी आईना असेल तोची म्हणून मी आईची सेवा करावी सतत तोची देवा लाभे जन्मांतरीचा जीवा हे तुम्ही ठेवावे नाम हे श्रेष्ठ असे जगात म्हणून त्याची तो अंगीकारी सतत हेच आहे शाश्वत जीवनी आपल्याला मारले तसेच दत्त स्वरूपी तो राया तुला लाभला तो नजराना तो परम सद्गुरू नाना नको कधी सोडूस सदा राहावे त्यांचे वचना हे देवावे सदा स्मरणा हे जगमग तुझ्या जीवना फलरूप करतील त्यानंतर काका परतले घरी देवज्ञा उत्तपुरेची शिवली तीच अक्षय निरंतरी जीवनी लागला बहात्तरच्या जन्मदिवस काका गेले इंदुरास साजरा करण्या उत्सवास प्रथम उतरले हरसती काकांची सेवा सुरू झाली कामधेव फळाली गुरु ज्ञानी पारायण करणारे चरित्राचे गुरुगुरूच्या उपासनेस जाणारे हो महत्वास शतपट करणे विनाशायास जाणती हे गुरुदाता पहाटे 3 वाजता उठवली आणि मग पोचा राहून स्नान करावे पारायणास बसण्याआधी काका नानाजवळ जाती नवल करून आज्ञा घेतली पारायणास बसावायची प्रसंग एकादशीचा समय होता नाना गुरुवदनाचा काकाची 4-5 वेळा बाबा जरा थांबावे आता ऐकावे तुम्ही होऊन जागता एक डोळा आमचा निश्चिता तुम्ही असती ते जाणावे काय आले लक्षात काका समजले ते मनात आता कसे आणावे आचरणात हाच होता तो संकेत त्याच वर्षी ऑक्टोबर मासात झाला काकांवर वज्राघात घडल्याचे जीवनात आघात होता काकांची जयांचे मोठे देव लागले
ज्यांनी नाना चरणी घातले आणि वेळोवेळी सावध केले काकांना सदैव पहा त्या बापूराव महाराजांची देवाण मूळ स्थिती त्यांनी गमन आनंदाने ते करुणा वैकुंठी गेले ते ही कळताच वार्ता काहो करून इथे आता जीवनी नाना गुरुच करता हे बोलवणी आठवली प्रत्येक वेळी ही त्यानंतर जेव्हा जेव्हा जाती ते नागपूर दिले नाही त्यानंतर पाणी पाणी वे मंत्री नाते समान वेदनाही थोर समान मालिकी ज्येष्ठ पुत्र समान काकांशी सदैव द्या आय वर्णाधिकार जयांचाही असे बोल सकल वर्णा आधार भक्त जन्मत द्यावासी 74च्या गुरुपौर्णिमा उत्सवात काका गुरुपूजनासी गेले त्यावेळी आदेश प्रत्येक गोष्टीची ही होती योजना त्याप्रमाणे घडली काकांना त्याच वेळेपासून घडत होते मार्गदर्शन सेवा कशी करावी म्हणून सद्गुरू महाराज नानांची एक बाळ देशपांडे वतीने आवाहन करणे शिकवली काकाचा आनंद सेवा कशी करावी ती नागपंचमी उत्सव करून नाना गुरुची आज्ञा घेऊन काका देवी ते प्रसन्न माघारी जाण्याचे पानसे परिवार होता सतत काकाची वितरावर होते मुसावर याच वेळी घडली प्रस्तुत घटना जो काही मोठी आली काकांना बॅग घेऊन वरती आसमान होता तो बघा काही वेळे निघून गेला जाते जाणे काका जावलेला हृदयाचा जणू गोपाच चुकला बॅग गेली काही पैसे रेल्वेचे तिकीट होते पहा काकांची खिशात बाकी मौल्यवान सामान पहा काकांची त्यानंतर भुसावळला येथे जोशी यांचे घरा येथे होते मुक्कामाला 1 महिन्यापर्यंत हो त्यावेळेपासून आता गोकर्ण घेऊन गोवाने राहता परिचय लोकांना होता काकांच्या शक्तीचा लक्ष्मण गोवा निजामपूर अशी त्या काळात त्यात ते मधुदेव आणि जोशींचे ऐकावे एक प्रसंगास लक्ष्मण गोवांच्या कीर्तनास काकांनी म्हणजे एकावतास पैसे होते तेव्हा कीर्तनात महेश होऊन काका नारायणची मुक्ता स्वतःहून लक्ष्मणरावांना कीर्तन थांबवून कोणासही काढली त्याच वेळेच्या धर्मवती कुंकुमाचा करंडा घेऊन गेल्या पहा काकांसमोरी कुंकू लावा त्या काकांनी 2 वेळेस गेले असे पहा दुर्लक्ष करंडा घेऊन 3रे वेळेस पालखा केला होते लक्ष्मण गोवांचे त्या दिवशीचे ठरले पहा तेच रात्रीचे कीर्तन आल्याला विवाहाचे अवतरणकरांना त्या दिवशी पुन्हा परतले मायासी अशांत होती बरेचदा मानसी गती काय असेल जीवनासी पुढे आता आलेल्या हाती आला मोठा खजाना सद्गुरू पुत्राने आले नाना दिशा कशी मिळाली काका जीवना जाणारे पुढे श्री दत्तगुरूंचे कृपेने श्री नानांचे आशीर्वादाने श्री काका गुरूंचे प्रेरणेने सप्तमोध्याय समाप्त श्री गुरुदेव